मंचर नगरपंचायतनं काही मंचरचे पूर्वीच्या ग्रामपंचायतचे भाडे करून गेले अनेक वर्ष त्या बाजारतळामध्ये राहतात. त्यांना नगरपंचायतनी नोटिसा दिलेल्या आहेत आणि ते खाली करण्याच्या विषयी त्यांना त्या ठिकाणी अंतिम नोटीस, तिसरी नोटीस दिलेली आहे आणि 12 तारखेला ते खाली करावेत, अन्यथा नगरपंचायतच्या माध्यमातून ती अतिक्रमणं हलवली जातील. अशा पद्धतीच्या आशयाच्या नोटिसा संबंधित तिथल्या रहिवाशांना दिलेल्या आहेत. वास्तविक पाहता त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष घराच्या स्वरूपामध्ये निवासी स्वरूपाची लोक राहणारी आहेत. त्यांना तसं अचानकपणानं उठू नये ही विनंती करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आज या ठिकाणचे कार्यकारी अधिकारी जाधव साहेब यांना भेटलो, निवेदन दिलेले आहे. आणि जो मंचरचा आठवडे बाजार निगोटवाडीच्या हद्दीमध्ये लांब लचक लाईन बिस्मिल बाबाच्या दर्ग्यापर्यंत बसलेली आहे, तो सुद्धा आठवडे बाजार हा मंचरच्या गावच्या जुन्या बाजारपेठेमध्ये संभाजी चौकापासून तर मारुती मंदिरापर्यंत उभ्या पेठेला तो बाजार बसवावा अशी विनंती त्यांना केलेली आहे. परंतु जर त्यांनी हे आमचं ऐकलं नाही, अतिक्रमण काढण्यासाठी 12 तारखेला ते आले, तर आम्ही सगळे गावचे प्रमुख सर्वच पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आडवे जाऊ. योग्य वेळ आली, जर त्या ठिकाणी तसाच प्रसंग काही निर्माण झाला तर आम्ही पाहिजे ते आंदोलन तयार त्या ठिकाणी करू. भले आम्हाला त्या ठिकाणी आत्मदहनाचा, आत्मबलिदानाचा जरी प्रसंग आला तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही, हटणार नाही. परंतु ती अतिक्रमणं आम्ही हटवून देणार नाही. गावच्या विकासाचा अनेक मार्ग शिल्लक आहेत, अनेक बाजू अजूनही शिल्लक आहेत. त्या ठिकाणी त्यांनी ते काम करावं, पण तुर्तास तरी त्या लोकांना त्यांनी हटवू नये. पहिलं ज्यांना हटवलेलं आहे, पहिले ज्यांचे गाळे खाली केलेले आहेत त्यांना प्रथमतः गाळे द्यावेत आणि नंतर प्राधान्यक्रमाने तुम्ही दुसऱ्या बाजूचा विचार करावा ही विनंती आम्ही आता या ठिकाणी जाधव साहेबांना केली.